हॅलो, नमस्कार. मी गौरीच मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या किचनमध्ये खूप अशी टेस्टी रेसिपी बघणार आहोत. टेस्टी आहे, त्याचबरोबर खायलाही खूप हेल्दी आहे. लहान मुलंही ही रेसिपी खूप आवडीनं खातात. तर आज आपण बनवणार आहोत चना चाट, म्हणजेच चना मसाला. तर खायला खूप टेस्टी लागतो आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे ही. चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चना मसाला बनवण्यासाठी इथं मी जे आपले लाल हरभरे असतात ते 5 ते 6 तास भिजवून घेतलेले आहेत. 5 ते 6 तास भिजवून घ्या किंवा रात्रभर तुम्ही भिजवून घेऊ शकता, म्हणजे ते व्यवस्थित भिजले जातात आणि पटकन शिजलेही जातात. तर इथं मी 1.5 वाटी हरभरे भिजवून घेतले आहेत. आता कुकरमध्ये आपल्याला हे हरभरे टाकायचे आहेत आणि अगदी थोडं, म्हणजे हरभरे शिजण्या इतपतच आपल्याला पाणी ओतायचं आहे. जास्त पाणी इथं ओतायचं नाही आहे आपल्याला. तर इथं मी अर्धा ग्लास पाणी ओतलं आहे फक्त. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे. हळद मिठामध्ये शिजवलेले हरभरे खूप छान लागतात. आणि जर तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल तर त्या बाळाला तुम्ही असे हळद मिठातले हरभरे चारू शकता, तेही खूप आवडीनं खातात. आता कुकरला आपल्याला 2 शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत. पाच ते 6 मिनिटांमध्ये हरभरे एकदम व्यवस्थित असे शिजले जातात. वेळ लागत नाही, कारण आपण जर भिजवलेले हरभरे असले की जास्त वेळ लागत नाही, थोड्याच वेळामध्येही शिजून जातात. तर हरभरे आता शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत. तुम्हाला एक हरभरा मी हाताने फोडून दाखवते, तुम्ही बघू शकताय. एकदम व्यवस्थित अशी शिजलेले आहेत. आता ह्याचा आपल्याला चण्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे. तर कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिऱ्याची फोडणी टाकायची आहे. जिरे टाकल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदाही व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर कांदा आपल्याला तांबूस कलर येईपर्यंत परतवायचा आहे. तर आता कांद्याचा कलर आपला बदलला आहे. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे, म्हणजे टोमॅटोही व्यवस्थित भाजला जाईल. तर इथं मी लहान एक टोमॅटो घेतला होता बारीक चिरून, तो टाकायचा आहे. आणि अगदी 1 ते 2 मिनिटं आपल्याला हा टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर आता टोमॅटो व्यवस्थित भाजला गेला आहे. आपण याच्यामध्ये सुके मसाले थोडे टाकणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे, पाव चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला इथं मी टाकला आहे, 1 चमचा छोले मसाला टाकला आहे आणि 1 चमचा इथं मी चाट मसाला टाकला आहे. आता हे सर्व मसाले टाकल्यानंतर आपल्याला हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता हे मसाले व्यवस्थित परतवले गेले आहेत. ह्याच्यामध्ये जे आपण हरभरे शिजवून घेतले होते ते टाकायचे आहेत. हरभरे टाकताना त्यातील जे एक्स्ट्राचं थोडं पाणी होतं ते आपल्याला बाजूला काढायचं आहे आणि निथळून आपल्याला हरभरे ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. इथं मसाल्यांचं प्रमाण मी कमी वापरलं आहे, कारण मला जास्त तिखट नको आहे, कारण लहान मुलं खाणार होती, त्यामुळं मी इथं कमी तिखट बनवलं आहे. जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल थोडं मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता. आता जे मी पाणी काढून ठेवलं होतं त्यातलं अगदी 2 ते 3 चमचे पाणी मी ह्याच्यामध्ये ओतते, म्हणजे मसाले एकदम व्यवस्थित लागले जातील हरभऱ्याला. आता आपला चना मसाला बनून तयार झालेला आहे. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळला आहे आणि पुन्हा व्यवस्थित हे परतवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे आणि
चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। हे सर्व टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आता चणा मसाला एकदम बनून तयार झालेला आहे। अगदी मिनिटभर ह्याची वाफ काढायची आहे आणि खाण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे। आता मी गॅस बंद केला आहे। चणा मसाला बनून तयार झालेला आहे। एकदम चटपटीत असा चणा मसाला झाला होता, तुम्ही बघू शकताय। तर आता हा मसाला मी प्लेटमध्ये काढून घेते। खूप छान लागतो। आता हा चणा मसाला आपण असाही खाऊ शकतो, पण त्याला अजून टेस्टी बनवण्यासाठी इथं मी वरतून बारीक चिरलेला कांदा टाकला आहे, बारीक चिरलेला टोमॅटो, त्याचबरोबर कोथिंबीर आणि बारीक शेव ह्याच्यावरती मी टाकलेले आहे। हे सर्व टाकल्यानंतर चणा मसाला अजून टेस्टी लागतो। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।